अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा आहे, मागणी पर प्रकरणातील आहे. पहिल्यांदाच तुमच्या पुढे असा प्रश्न निर्माण करतो, संत आणि मागणी हे सूत्र जुळत नाही. संत असतील तर मागणी कस काय करतात, आणि जर मागतात तर मग संत कस काय. विठ्ठल आणखी एक मुद्दा सांगतो, खरं सांगा, संतांचा अवतार घेण्यासाठी का देण्यासाठी? देण्यासाठीच आहे ना. घेण्यासाठी आपण आहे कायम भिकारी टाका. घेण्यासाठी जन्म आपला आहे आणि देण्यासाठी अवतार संतांचा आहे. मग देण्यासाठी आलेले संत आज मागणी कस काय करतात. विठ्ठल हे सूत्र जुळत नाही ना. मागणी आणि संत हे जुळूच शकत नाही. कारण ते स्वतः सांगतात आम्ही देण्यासाठी आलोय, आणि आमच्याकडे देण्यासाठी इतकं मोठं दुकान आहे, त्या दुकानात इतका माल भरलाय. घाताला दुकान, 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 देती आली याची जाना, देती आली याची जाना, देती आली अशी दान देतात. आणि देण्यासाठी किती माल आहे, भरले अनंत भांडार. आणि ते उदार आहेत. उदार कोण असतो, देणाराच उदार असतो ना. मग संत देण्यासाठी आले, त्यांच्याकडे अनंत. आता मागतो कोण, ज्याच्याकडे कमतरता येतो. ही तर ह्यांच्याकडेच मुळात कमी नाही. भरले अनंत, अनंत भांडार भरलेले. पहिलाच माल मारण्याचा, तरी मागायची गरज काय. विठ्ठल संत आणि मागणी हे जुळत नाही. मग संत जर मागणी करत नाही तर तुकोबारांच्या गाथ्यामध्ये 125 अभंग मागणी पर कस काय. विठ्ठल बरं, त्याच्या पुढचा आहे का. मी म्हणतो नका का त्यांनी त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहणार, पण मागणारा माणूस तुकोबाराय म्हणले आम्हाला आवडत नाही. भिक्षा पात्र अवलंबने, चलो जिने लाजिरवाने, चलो जिने लाजिरवाने, भिक्षा पात्र अवलंबने, चलो जिने लाजिरवाने, चलो जिने लाजिरवाने, चौकडी भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजिरवाने, ऐशी अशी नारायणी, ऐशी अशी नारायणी, नुपेक्षी सर्वता, नुपेक्षी सर्वता. तुकोबाराय म्हणले मागणाऱ्या माणसाला नारायण सुद्धा जवळ घेत नाही, त्याची उपेक्षा करते. ते काही गरज नाही म्हणले. मग मागणारा माणूस संताला आवडत नाही. कायम भिक्षेच्या पात्र अवलंबून जो मागणी करतो तो म्हणते धिक त्याचं जीवन आपल्याला पटत नाही. आणि मागणारा माणूस देवाला बी आवडत नाही. मग देवाला कोण आवडतो, काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. मग कुणालाच कधी काय मागत नाही तो माणूस देवाला मागणारा माणूस संतांना आवडत नाही. मग मागणीच कस काय संत करतात. विठ्ठल तर त्याचं उत्तर असं आहे. त्याचं उत्तर 2 रूपामध्ये देतो. पहिलं स्वरूप या उत्तराचं की मागणारा माणूस संतांना आवडत नाही तरी मागणी का करतात. स्वतःकडे अनंत भांडार असताना सुद्धा संत मागणी का करतात. तर त्याचं उत्तर असं आहे, संत मागतच नाही, संत आपलं नेतृत्व करून समाजाकडे देवाकडे मागतात. संत त्यांच्यासाठी मागत नाही, हे आपलं नेतृत्व करताना आपली बाजू देवापुढे ते त्यांच्या वतीनं मांडतायत. हा मुद्दा असा आहे, त्यांना गरज नाही.
अजून एक सोपं सांग ह्याच्या पुढे लक्षात येण्यासाठी. हे काय जातीवादाचा विषय नाही, फक्त लक्षात ये म्हणून सांगतो. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा विषय हातात घेतला. त्यांचा ओबीसीचा दाखला पहिलाच निघलेला आहे. मग तरी त्यांनी आंदोलन का केलं? तर माझा दाखला निघलेला आहे, पण ज्यांचा निघाला नाही त्यांचा निघावा म्हणून सरकार त्यांच्या समाजाच्या वतीनं ते सरकार पुढे उभे राहिले. याचा अर्थ असा आहे त्यांना गरज नाही पण बाकीच्यांना गरज आहे. तसं तुकोबाराय म्हणले आम्ही परिपूर्ण झालोय, पण अपूर्ण असणाऱ्या समाजाच्या वतीनं आम्ही देवाकडे मागणी करतो. त्यांच्यासाठी गरज नाही. तुमच्या जिथं जिथं मागणी आली तिथं तुकोबारांच्या जागेवर आपण आपल्याला निहून बसवायचं, तेव्हा ती मागणी परफेक्ट आहे. आणि दुसरं उत्तर असं आहे तुकोबाराय मागतात याचा अर्थ ते अनुचित मागत नाही, उचित मागतात. आणि अनुचित मागणं आम्हाला माहितच नाही म्हणले. काही मागणी आम्हा अनुचित. वडिलाची रीत जाणता, वडिलाची रीत जाणता, काही मागणे आमानुचित, वडिलाची रीत जाणत, वडिलाची रीत जाणत, बसणारे जरा फ्रेश बसा बरं, सगळे असे जरा ताट बसा बरं. जरा का आम्हीच आरडायचं उक्त घेतलंय का काय? का तुम्ही आमच्या खेळात नाहीत बुवा? का जड चाललंय? जरा हातानं टाळी मुखानं नाम एवढं तासभर तुमच्याकडे जरा रिलॅक्स बसा. तुमच्याकडे बघून मी आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे. प्रसन्न मुद्रा ठेवा जरा. विठ्ठल त्यांच्यासाठी मागत नाही, आपल्यासाठी मागतात. फक्त आपल्या वतीनं मागतात. अनुचित मागत नाही, उचित मागतात. म्हणून मागणी आणि संत हे सत्र पुन्हा या ठिकाणी जुळून येते. पण काय मागतात हे संतांकडून शिकावं. आपल्या मागणीमध्ये चव नाही, चोता नाही. आपली मागणी म्हणजे निवळ बोगस मागणी. दुसऱ्याचं कसं वाटलं होईन एवढंच आपल्या ध्यानात आहे. आपल्याला दुसरं चांगलं काहीच येत नाही आयुष्यामध्ये. तिघ जण मित्र होती, मरणाची गांजे पिली फुल ताईट, आणि म्हणले आपल्याला महादेव प्रसन्न झाला तर महादेव बी बोहळा खऱ्याच्या सपना जाण्यान गांजावरला कचा कच भीड देतो. झाला प्रसन्न, बोल बघता काय मागायचे माग. पहिला म्हणलं सपनात आहे का? नाही म्हणला ओरिजिनलच आहे माग. म्हणला देवा माझी एक छोटीशी मागणी. काय? चिंचची झाडे 1000 कोट आणि प्रत्येक झाडाच्या पानाला 500ची नोट. आता ही अल्प मागणी का? 1000 कोटी चिंचेचे झाड, 500 पालेगणी 500च्या नोटा म्हणजे माल झाला किती? दुसऱ्या याच्याला तुझी काय मागणी? ते मला एक तर मला नकोच, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मागतो. माझी एकच इच्छा आहे, ही चिंचेची झाड कापा. बघा आणि म्हणले कापून ऐका, कापा, खोडापासून फळ्या बनवा, फळ्यापासून कपाटा बनवा, नोटा तोडा, कपाटा ठेवा, कुलूप लावा, किल्ली फक्त माझ्याकडे द्या. हीच माझी मागणी. म्हणजे पहिल्याचा सुपडा साफ करून टाकला. पण तिसऱ्या याच्याला तुझी काय मागणी? ते मला एक तर मला नकोच, पण आता तुम्ही म्हणताय म्हणून. मग मित्रांच्या संगतीत मी तरी मागच काय राहू. माझी एक अल्प मागणी. काय? ज्याच्या कमराला ह्या सगळ्या कपाटाच्या किल्ल्या गेल्या त्याचं लग्न व्हावं, पण त्याला मुलगाच होणार, त्याने दत्तक म्हणून मला घ्यावं, हीच माझी इच्छा. अरे पार दुसऱ्याचा वंश खंडित करण्यापर्यंत तुमची मदत झाली. ही आपली मागणी. विठ्ठल ही आपली मागणी. पण माझ्या ज्ञानोबारांची मागणी आहे का? आवाज थोडा वाढ. छान आवाज आहे, फक्त थोडा मॉनिटरला द्या. माझा आवाज बसलेला जरा तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे थोडं. ज्ञानोबाराय मागणी करता. जे खळांची व्यंकटेश सांडो तया सत्कर्मी रती वाढो. खळ. खळ कोणाला म्हणायचं? दुसऱ्याचं चांगलं बघितल्यावर ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ. त्याच्यापाशी विचाराचं नसतं बळ, म्हणून तिथून लवकर काढायचा पळ, कारण ते विनाकारण करत येत छळ. विठ्ठल खळ चित्र असतो. एक सांगा, दृष्ट पार वाढला पण खळ नको. एक वेळ दृष्ट बदलू शकतो, खळ बदलत नाही. दुर्योधन हा दृष्ट आहे, खळ नाही. खळ कोण आहे माहिती का? मामा शकुनी मामा खळे. देवाच्या बुद्धीला सुद्धा देव चॅलेंज देतो, त्याला खळ म्हणायचं. शकुनी मामाचं काय काय डाव देवाला सुद्धा कळलं नाहीत बरं का. म्हणजे खळाची बुद्धी देवाच्या लेवल असते, फक्त ट्रॅक चुकीचा असतो. देवाला सुद्धा तो चॅलेंज देतो. खळ फार वेळ. आणि खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो.
दत्ता महाराज खळ हा गंध सुद्धा लावू शकतो, खळ टोपी बी घालू शकतो, खळ वारी बी करू शकतो, आणि गंध आणि माळ बाह्य रंगाचा आवरण दाखवून आपलं दुकान आतल्या बाजूने ते यशस्वीपणे चालू शकतो. बाहेरून पॅकिंग खास करायची ना, आतून डुप्लिकेट मालिकाचा हे खळाचा धंदा आहे. विठ्ठल गावात जर भांडणं झाली तर खळाला करमत असतं, गावात वाद झाला तर खळ मस्तपैकी उड्या हाणीत असतो, गाव शांत झालं की खळाच्या पोटात दुखत असतं. ती खासियतच आहे खळाची. खळ किती चालता चालता जेव्हा गेम करतो ना त्याला खळ म्हणायचं. एका गावात एक खळ होता, सहज फिरायला निघाला, किराणा दुकानदार बसले होता आपल्या दुकानात. जे हरी खळाला काय गरज आहे का, हातला जे हरी खळ बी आला. आणि खळ बसल्या बसल्या खळाने काय केलं, किराणा दुकान जुन्या काळात आपलं माळवादाची घर, लाकडाचे खांब वगैरे सगळे वस्तू एकमेक जवळ जवळ ठेवल्या. त्या खळाने बसल्या बसल्या गुळाचा खडा घेतला आणि त्या असा लाकडाच्या खांबाला पुसला. खळाने बसले बसले काय संबंध घेणं नाही देणं नाही, उग बसल्या बसल्या कुटाना गुळ पुसला खांबाला. गुळ पुसला की मुंग्या आल्या, मुंग्या त्या गुळाला चिकटल्या. गुळ चिकट होता, मुंग्या येऊन चिकटल्या. मुंगळं आलं, मुंगळं चिकटलं. किडे आले त्याच्यावर चिकटले. वरून पालीने बघितलं, पाल्याला वाटलं खाद्य. पाला आली, पाद चिकटली. कोणाचा कुटवा नाही, खळाचा. चालता चालता बघा बरं का पाल चिकटली. उंदराने बघितलं लांबून, उंदराला वाटलं उंदिराचा आलाय, मांजराला वाटलं उंदिराचा आलाय खांबावर. मग मांजर म्हणलं आपल्याला खाद्य भेटलं. मांजराने उडी हाणली, उडी हुकली, दारात कुत्रं बसलं होतं. मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. आणि एक वेळ भाजपचं आणि राष्ट्रवादीचं जमन, आणि सध्या जमलंच आहे ना. महाराष्ट्रात काही जमतं, जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं. स्वतःच्या पैशासाठी माल दाबायसाठी काही करतात. विठ्ठल निष्ठा, जनमताचा कौल आणि लोक काय म्हणतात, ह्या तीन गोष्टीला सध्या झिरो किंमत आहे. सध्या एकाच गोष्टीला किंमत आहे, फक्त सत्ता. माल पाहिजे आणि प्रकरण दबली पाहिजेत, कामच झालं. विठ्ठल मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर. कुत्र्याचं मांजराचं कवाच जमत नाही. लागलं कुत्र भोकाय, व्हाय 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 व्हाय. कुत्र भोकाय लागलं की शेजारचं बी कुत्र भोक. आणि कुत्र्यांचा स्वभावच आहे भुकणे. का भुकतोय ही बी काय काय कुत्र्यांना कळा नाही, पण त्यांचं भुकणच बंद नाही. गावातली कुत्री भुकली की वस्तीवली भुकत्यात, वस्तीवली भुकली की वाड्यावली भुक. कुत्र्यांचं सांगतोय बरं का, हा त्यांचं भुकणंच बंद नाही, कायम व्हाय 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 व्हाय. शेजाऱ्याच्या कुत्र्याची आणि दुकानदाराच्या कुत्र्याची कळवण लागली. कोणाचा कुठं नाही हो, खळाचा. इतका खळ वाईट असतो. पार कुत्र्यावर प्रकरण गेलं. दुकानदाराचं कुत्र जरा रगील होतं, शेजाऱ्याचं कुत्र जाग्यावर ठार केलं त्यांनी. शेजारचं कुत्र मेल्यावर शेजाऱ्याची बायको शेजाऱ्याला म्हणली, संबंध नसताना आपल्या कुत्र्याला शेजारच्या कुत्र्याने मारले. शेजारी म्हणला मी काय करू, काहीच करू नका, काठी काढा दुकानदाराचं कुत्र हाना. शेजारी पेटला. एकदा घरून ऑर्डर आले, माणूस माघारी फिरत असतो काय, इतकं कुत्र हाणलं दुकानदाराचं. आता दुकानदाराची बायको तरी कशी गप्प बसन. ते म्हणले कुत्र्याची भांडणं होतच असतात, माणसाचा काय संबंध मध्ये भाग घ्यायचा. त्या माणसाने फक्त बघायचं असतं. अशा मूर्खाच्या भांडणातून चांगल्या माणसाने नसतो पडायचं. हे माणूस कळतंय का म्हणले शेजारी. दुकानदार म्हणा मी काय करू, काय करू, तुम्ही काठी काढा शेजारी हाना. कुत्र गेलं पळून. दुकानदार शेजाऱ्याची इतकी भांडणं, इतकी भांडणं, इतकी हाणली एकमेकाची, पार डोकं फुटलं, रक्त बंबाळ झाले, मूर्छना येऊन पडली. आणि मग खळाला विचारलं आता कसं वाटतंय तुम्हाला. आता शिक जरा मला करमायला लागलं म्हणला. जेव्हा रक्तपात केला तेव्हा खळ शांत बसला. इतका खळ भयानक असतो. विठ्ठल इतका. तुम्ही म्हणता मग खळात बदल होतच नाही का, होतो. पण कधी तुकोबा म्हणे आमच्या संकेत आला तर तुका म्हणे खळ करू शनीची निर्मळ. एका क्षणात क्लिअर करण्याची ताकद आहे आमच्यात. म्हणजे कसं काय करतो आम्ही क्लिअर, कसला बी येऊ द्या. खट नट यावे, खट नट यावे, शुद्ध होणे जावे. खट नट यावे, खट नट यावे, शुद्ध होणे जावे. खट नट यावे, खट नट यावे, शुद्ध होणे जावे. खट नट यावे, खट नट यावे, शुद्ध होणे जावे. खट नट यावे, खट नट यावे, शुद्ध होणे जावे. खट नट यावे, खट नट यावे, शुद्ध होणे जावे.
निसटली आहो गोळीवारच. आणि बसणारी म्हणते का धावत येत भाऊ एकमेकावर. धावणं नाही भाऊ, ह्याला लय घासावी लागते. एवढं सोपं नाही. जिंदगी गेली काय कायचा सहा लागा नाही. ताल तर त्यांच्या सपना सुद्धा येत नाही. गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं तर बाबास आता तू घरगाठ तुझ्या नादाने माझं विसरलं पण तू नाही शिकला. तो शाई पाडली भाता फोडला पण तुला कुठे मिळ बसना. तू फक्त घरगाठ. एवढं सोपं. आजोगा गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे वजनदाराचे ठव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं. काहीच चाललं नाही. लय सोपं चाललंय. खट नट यावे, शुद्ध होणे जावे, दोंडी पिटी व्हावे, चोका मिळा चोको बरे. कसलं खट नट कसला बी येऊन द्यावं. खळ असू नाही तर आमच्या संगीतात शुद्ध होऊन जावे. खळ जरी असला तरी त्याला आम्ही निर्मळ करतो. माय बाप, ही संतांची ताकद आहे. इतके निर्मळ करतात, इतके निर्मळ करतात, आपल्यासारखेच करतात. आपना सारी के करीती तात्काळ, आपना सारी के करीती तात्काळ, आपना सारी के आपना सारी के करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागी, नाही काळ वेळ तया लागी, आपना सारी के करीती तात्काळ, आपना सारी के करीती तात्काळ, आपना सारी के करीती तात्काळ, आपना सारी के करीती आपणा सारिके करीती तात्काळ. नाही काळ वेळ तया लागे. काळ वेळ कसला आपल्यासारखे इतके खळ जरी असला तरी तो संत संगतीमध्ये आल्यानंतर निर्मळ होतो. आणि अशा खळांना सद्बुद्धी द्या म्हणजे ज्ञानोबरांची मागणी. जे खळांची व्यंकटी सांडू नामनेवरा मागणी करतात. अहंकाराचा वारा न लागो राजा समाजा विष्णुदासा भाविकाशी. तसं जगद्गुरु तुकोबाऱ्या भगवंता समोर उभेत आणि विनंती करतात, भगवंता माझ्या अंतकरणामध्ये एकच इच्छा आहे, तुझं चिंतन, तुझं भजन, तुझं पूजन आणि तुझी सेवा घडण्यासाठी. इथून मागत असं अवतार मी तुझ्यासाठी घेतलेच. अंबऋषी, प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेव आणि 6वा अवतार जगद्गुरु तुकोबराय. पण हेतून पुढे सुद्धा तुझी सेवा घडण्यासाठी मला हरिदासाच्या घरामध्ये जन्म द्या. अभंग हरिदासाची ये घरी ये, हरिदासाची ये घरी ये, हरिदासाची ये घरी, 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 हरिदासाची ये, हरिदासाची ये, हरिदासाची ये, हरिदासाची ये.
हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म दे, हीच माझी मागणी. मज उपजवा जन्मांतरी. का हो? हरिदासाच्या घर. हरिदासाच्या घरी जर जन्म मिळाला, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन. हरिदासाच्या घरामध्ये, हरिदासाच्या घरात कोणी आलं, हरिदासच होऊन जातो. जन्म मिळाला तर विषय सोडा, पण संग जरी लाभले तरी जीवनामध्ये परिवर्तन आहे. पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या, आणि त्या पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक तिथं आला होता. फक्त खाण्यासाठीच आला होता, त्याला दुसरं काहीच जमत नव्हतं. खाणे आणि झोपणे, हा, त्याला बाकी काय जमत नव्हतं. काम फिम ते सुरुवातीला तर काहीच करत नव्हता. आणि काहींचं तसंच असतं, खाणे आणि झोपणे, त्यांना तिसरे कामच येत नाही. एका गावात एक पोरग एका शेठजीकडे कामाला गेलं. शेठजी म्हणले सगळे कामं करा. ते मला सगळे कामं करणार, माझ्या 2 अटी मान्य करावं लागतं. म्हणजे बोल काय? पहिली अट, झोपीतून उठलं की जेवायला लागतं. म्हणजे दिलं. आणि दुसरी अट, मला जेवलं की झोपावं लागतं. तुला झपकावी पाहिजे, उठलं की गेलीतून गेलं की मरस तो काम काय स्वप्नात करणार आहे का? म्हणजे नुसता दाबाड्याचा धंदा, पैसे देऊन माणसं काम करीत नाही. आणि तसाच गावबा होता. सुरुवातीला फक्त खाण्यासाठी चालता, परत हळूहळू, मागची मंडळी बोलू नका विनंती, आणि हळूहळू मग परमार्थाची गोडी लागल्या, छोटी मोठी कामं करायचं. गावबान नाथ महाराजांच्या घरी रोज पोळ्या व्हायच्या. आणि गिरजा मातेने केलेली पुरणपोळी अशी होती, पोळी जर गुळवणी टाकली तर जाग्यावर इगरायची. समर्पणच करायची ती पोळी मागा गुळवणीत, स्वतःच असं प्रांत्यागच करून टाकायची, इगरूनच जायची. आणि ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं, गुळवणीत टाकली की इगारली पाहिजे. नाही तर आताच्या पोळ्या, आमचं मित्र एका गावात जेव्हा त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली नाही. काय लबरची का काय बो, लय जड असत्या. तो काय काय मावल्या स्वयंपाकाला नाहीच मिळ लागत त्यांना. एकाच कुकर मध्ये 3 प्रकार करतात, खाली जळके वाडी, मध्ये करपे वाडी, वर कोरडी वाडी. भाताचे 3 प्रकार. स्वयंपाकाचं एवढं सोपं नाही माय बाप. आणि नवीन पोरींना आता स्वयंपाकाचा विषयच राहिला नाही. शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला आल्या तर आईचं लाड मारण्याचा का किचन खोलीत येऊन देत नाही. लग्न झाल्यावर काय तिकडं आई नसते, तिकडं सासू जगदंबेचा अवतार. एका पोरीचं झालं लग्न, सासूवाने सुनबाई करा पोळ्या, हे म्हणजे चपात्या जमत आहे, पोळ्या कशा करायच्या. त्यांनी युट्यूबला टाकलं पोळ्या करा, सगळी लिस्ट गोळा कर. सगळा स्वयंपाक संपत आल्यावर म्हणले आमटीला मिरच्या किती टाकायच्या, पण म्हणजे आमटी झणझणीत झाली पाहिजे. म्हणजे माणसाने 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारी ती का काय माणसाने 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. हिरवी गार नुसती आमटी केली, तिखट झार. म्हातारी किचन खोलीत आली, म्हाताऱ्याने भाजीचा कलर बघितला, त्याने कलरवरनच क्वालिटी व्हायला लागली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, मला नाही जेवायचं. म्हणली माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्या छानायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणली मरची नको खाऊ, लय तिखट आहे. म्हणला खाणार, माझ्या बायकोचं तुला कधी कौतुकच नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाल्ला आणि त्याच्या कानातनच दूर निघाला खर्र. त्याच्या डोळ्यातनं गळा 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 पाणी गळायला. त्याची बायको जवळ आली, म्हणे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही ना झालं. मला नाही भाजी जगातच 1 नंबर. म्हणे डोळ्यात कसं काय पाणी आलं? ते मला आनंद असतो, आनंद असतो. मग देऊ का अजून थोडी भाजी? नको म्हणला, हेच आनंद भरपूर झाला, मरण म्हणला मी आता. काय स्वयंपाकन काय असलं झालं. आणि एक सांगतो सुनांना, ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांना एक वाक्य सांगतो, आजपासून तुम्ही घरी गेल्या गेल्या सासूला आहे म्हणा. आजपासून घरी गेल्या गेल्या डायरेक्ट आतेबाई भीत्याबाई तसलं सोडून द्या, डायरेक्ट आई म्हणायचं. घरी गेल्या गेल्या आई आई धरू का तुमचं पाय? म्हातारी म्हणीन हिनी माऊलीचं ध्यानात ठेवलं का काय? आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तू माझी आई. आता आई मला जन्म दिलेली आई फक्त 18 वर्षापर्यंत, आणि तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. आणि मग म्हातारी म्हणते बाया दुसऱ्याचं लेकरू आणून मला आई म्हणते मग तू कशाला स्वयंपाक करते? हो की बाजूला मी आहे ना स्वयंपाक करायला. मी लिच म्हातारी चपात्या मुळू सुनबाई टी पुढून, म्हातारी चुली पुढून, तिकडं मालिक लागली. तुझ्यात जीव रंगला, अरे जाम झाली म्हातारी धुरानी, जीव कुठं रंगला. नवीन पोरींना स्वयंपाकाचा मेन नाही, स्वयंपाक करावं तर गिरजा मातेने, जिथं आपला विषय चालू आहे. पोळ्या करावं, गिरजा मातेने पोळी गुळवणी टाकली, जाग्या वेगळ्याची अशा पोळ्या खाण्यासाठी रोज एक येत होता, त्याचं नाव गावबा. आणि काहीच नाही, फक्त खाणे पोळ्या खायच्या मस्त. आणि मग नंतर पूजेला आपली छोटी मोठी कामं करायचं, फुलं आणून द्या, पाणी आणून द्या. नाथबाबा पूजेला बसल्यानंतर हरिदासाच्या घरात जन्म का मागितला हे मला सांगायचं. अत्यंत नम्र होता मायबाब गाव. आणि नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित, त्याला जरा अहंकार झाला. 4 वेळेस 6 शास्त्र 18 पूर्ण पाठ केल्यामुळे तो जे हरीच घालीत नव्हता. येड्यावानीच करायचा. ज्ञान किती ह्याला किंमत ना, तुम्ही नम्र किती ह्याला किंमत आहे. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंद, म्हणून तो गोबाऱ्या म्हणले लहानपण दे का देवा मुंगी साखरे कारवा, मुंगी साखरे कारवा, मुंगी साखरे कारवा, साखरे कारवा, कारवा मुंगी साखरे मुंगी साखरेचा
लहानाहुनी लहान लहानापेक्षा लहान व्हावा कलश महापुरी जाडी जाती ती लवाळी वाचती मुंगीहून साखर खाऊ तुका मने अंगे व्हावे ते आपण यो तुका मने अंगे व्हावे ते आपण करीत महिमान येईल गडू करीत महिमान येईल तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण करीत महिमान करीत महिमान येईल आपल्या नम्रतेचा विषय चालता व्हावे तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान नम्रता फार महत्वाची मुंगी साखरेचा रवा मुंगीहून साखर खायची 2-4 मुंगे एकत्र बसण्याने एक मुंगी म्हणणे मला दिल्लीला जायचे मुंगी दिल्लीला जाईन का दुसऱ्या मुंगीने खान कोणा कानाखाली टाकली म्हणजे गबस आतरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उचलले जीव लावले टाळ्याला झपकू काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली रोहिला गड रोहिला गाड्यातून एखादा माणूस दिल्लीला चाला गेला असते जाते मी काय भविष्य कोणी कोणाचं पाहिले आणि गुपचूप त्याच्या खिशात जाऊन बसले तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली घेतली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही तिथं गेल्या त्या मुंगीने रोहिला गडमधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला घे म्हणली पुरावा न्यू पार्लमेंट इन दिल्ली मोदी साहेब 2 मिनिटात दाखवते व्हिडिओ कॉल ती म्हणली होय गो तो दिल्लीला कसं काय गेली गो मग दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला कळतंय का बघा तसं परमार्थ ज्याला मोठं व्हायचं त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हान माझ्या ज्ञानोबा रूपी मोठ्याचा हात धरा मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी अगोदर लहान व्हावं लागेल तसं गावबामध्ये अति नम्रता मायबाप आणि हरी पंडित अति अहंकारी माणूस आणि नाथ महाराजांचं वय झाले हात थरथर कापायला लागले थोडे ते सारखाच नाथ महाराजांना नाथ बाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन त्याला असं वाटायचं की नाथ महाराज म्हणते तुझ्याशिवाय कोण आहे मला आता तूच लिहि पण नाथ महाराज म्हणले काळजी करू नको राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन म्हणले गावबा शाळेतच गेला नाही अत्यंत अरे काशी कुलबी जाऊन मी तिथं घुकून आलो म्हणले तुम्ही गावबाकडे बोट करता आता निरीक्षण आहे म्हणले आणि बोहळा आहे येऊन त्याला कुठे मिळला का म्हणले असू दे बोहळा असावं पण गाभळा नसावं बरोबर का चिले बोहळा परवडला पण गाभळा नको हा गाभळा म्हणजे अर्धा पिकला ना अर्धा कच्चा निवळ मूर्ख परवडला ना आता आधी विद्वान तरी परवडला जे निवळ मूर्ख आहे त्याला भांडण करायचं कळत नाही आणि विद्वान भांडणाच्या भानगडी पडत नाही हे भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ते जास्त याडेवणी करतं ज्याची 2-4 पुस्तकं ज्यांनी वाचून झाले तीच आम्हाला येऊन कीर्तन करताना धोतर का घालतात जीन पेंटिंग करू का मग बुक्काच काल अरे तू लावूच नको पण आम्हाला त्रास देऊ नको ना जास्त डोकं लावणाऱ्यांची संख्या वाढली बघा त्याला एक प्रमाण आहे अनंत वाचाळ बरळ ती बरळ तया कायचा गोपाळ